ही बेसिक इन्फॉर्मेशन पहिल्यांदा लिहून घेतली ना, हे पहिल्यांदा पाहिजे तुमच्याकडं. आपली कंपनी कुठली आहे, कंपनीच्या फाउंडरचं नाव काय आहे आणि मेन म्हणजे काय आहे, ॲफिलिएट मार्केटिंगची कंपनी आहे. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? तर बऱ्याच स्किल पैसा, स्किल पैसा कंपनीचं नाव आहे. आवाज येत नाही का? तुम्हाला येतोय अनिता मॅम? हो, मला क्लिअर येतोय. अ, बाकी सर्वांना क्लिअर आहे का? कोणाकोणाला आवाज ब्रेक होतोय? अच्छा. तर कॅमेरा चालू करून बसा पहिल्यांदा सगळेजण. बरं जास्त सांगा तुमचा प्रॉब्लेम असेल कारण बाकीच्यांना येते क्लिअर कॉल. ठीक आहे ना? येतोय क्लिअर का अजून पण ब्रेक होतोय? एक मिनिट मी डिस्कनेक्ट करते. आता क्लिअर? नाही. सानिका मॅम मला क्लिअर आहे आवाज फक्त बाकीच्यांना क्लिअर येत बाकीच्यांना नाही. क्लिअर येतोय का? फास्ट सांगा मला. तुला पण ब्रेक होतं बोल. अरे बाकीच्यांना व्हॉइस क्लिअर आहे का सांगा मला फास्ट. नाही येत मॅडम क्लिअर आवाज. इकडे पण ब्रेक होते आमच्याकडे पण. बाकीच्यांना मॅम मला पण ब्रेक होत नाही. क्लिअर आहे. एका दोघींना ब्रेक होतोय. आता मी माझ्याकडून तर पूर्ण ट्राय केलं आहे. बाकी तुम्ही रेंजमध्ये जाऊन बसा थोडं. किंवा एअरपॉड आता येतोय वगैरे आवाज. कनेक्ट किंवा एअरपॉड वगैरे कनेक्ट करा. कानात घाला, थोडा आवाज येईल जास्त मग. तर डिटेल्स वगैरे लिहून घेतले आहेत. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? तर तुम्हाला मी ऑफलाईन पद्धतीनं पहिल्यांदा सांगते ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असतं. तर समजा तुम्ही एखादं आपण ड्रेसचं एक्झाम्पल घेऊ. तुम्ही एखादा नवीन ड्रेस घेतला एका शॉपमधून आणि तुम्ही तो वेअर केला आणि बाहेर गेला. अच्छा, तुमचा काय तर प्रॉब्लेम असेल. थोडा रेंजमध्ये येऊन बसा. माझ्याकडून तर आहे व्यवस्थित आवाज. मी सगळं डिस्कनेक्ट पण केलं आहे. अ, तर तुम्ही तो नवीन ड्रेस घेतला आणि वेअर करून बाहेर गेलाय. तर तुमच्या फ्रेंडने वगैरे विचारले, की कुठून पर्चेस केला? आहे ना? तर तुम्ही ज्या शॉपमधून घेतलं त्या शॉपचं नाव सांगता. म्हणजे थोडक्यात बोलत-बोलत तुम्ही त्या शॉपचं प्रमोशन केलं. मग त्या बदल्यात आपल्याला तिकडे तर काही जे शॉपवाला आहे ते कमिशन देणार नाही. पण जर तुम्ही सेम काम इथं आपल्या कंपनीसाठी करताय, तर कंपनी तुम्हाला डायरेक्ट 70 ते 75% कमिशन प्रोव्हाईड करते. मग हे काम आपल्याला कसं करायचं आहे? तर जे तुम्ही WhatsApp आणि Instagramचं यूज करत आहेत ना, तिकडे आपल्याला फक्त पोस्टिंगचं काम करायचं आहे. हे थोडक्यात प्रमोशनचं काम होते. म्हणजे बघा, जसं मी कंपनीला जॉइन झाले, मी कंपनीची ॲफिलिएट आहे. म्हणजे मी तुमच्यापर्यंत कोर्सेस प्रोव्हाईड केले. त्या बदल्यात मला कंपनीकडून डायरेक्ट कमिशन प्रोव्हाईड झाले. म्हणजे मी एक ॲफिलिएट मार्केटर आहे. तसंच तुम्हाला मी आता ॲफिलिएट मार्केटरची ट्रेनिंग देत आहे. म्हणजे तुम्ही पण आता ॲफिलिएट मार्केटर झाला. म्हणजे आता तुमच्या थ्रू जरा कंपनीला कोणी एक्झाम्पल ऑफ तुम्ही माझ्याकडून जसं पॅकेज परचेस केलं, कंपनीला जॉइन झाला, तसंच टाईपचं तुम्ही सेम वर्क करायचं आहे. सोशल मीडियावरती प्रमोशन करायचं आहे. तुमच्या थ्रू जरी असं कंपनीला कोणी तुम्हाला म्हणजे तुम्ही कंपनीला जॉइन करत आहात. जसं तुम्ही जॉइन केलं, मला त्यातलं कमिशन मिळालं 70 ते 75, कारण मी कंपनीची ॲफिलिएट आहे. त्या पद्धतीत तुम्ही जर सेम काम करत आहात कंपनीसाठी, म्हणजे जसं मी आता प्रमोशन करते, म्हणजे Instagramला तुम्हाला एक प्रोफेशनल आयडी क्रिएट करायची आहे. जशी माझी आहे तशी मार्केटिंग करण्यासाठी पब्लिक आयडी, आणि WhatsAppला डेली स्टेटस मार्केटिंग करायचे आहे. हे झालं आपलं प्रमोशनचं काम. तर ह्याच्या थ्रू आपलं कसं कमिशन होणार? तर तुम्ही डेली हे स्टेटस वगैरे ठेवत आहे. तुम्हाला समोरचं विचारणार की काय वर्क आहे. तर डिटेल्स वगैरे आहेत आपल्या कंपनीचे, ते तुम्ही समोरच्याला प्रोव्हाईड करायचे आहे सगळे. मग ते प्रोव्हाईड झाल्यानंतर तुमच्या थ्रू जरी कंपनीकडून कोणी पॅकेज परचेस करते तुमच्या थ्रू, आता तुम्ही कंपनीला जॉइन झाला, तुम्ही कंपनीचे ॲफिलिएट झाला,
तशाच टाईपचं तुम्ही जर समोरच्याला पॅकेज देताय, तुमच्या थ्रू जरी कोणी समोरचं जॉईन करतोय, तर तुम्हाला डायरेक्ट त्यातलं 70 ते 75% कमिशन मिळतं. हे झालं ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे एखाद्या कंपनीला तुम्ही जॉईन करताय, त्या कंपनीचे प्रोडक्ट असो, सर्व्हिस असो किंवा कोर्सेस असो, ते तुमच्या थ्रू तुम्ही समोरच्याला रेफर करताय, प्रमोट करताय किंवा सजेस्ट करताय. त्या ठिकाणी कंपनी आपल्याला डायरेक्ट कमिशन प्रोव्हाईड करते. त्याला ॲफिलिएट मार्केटिंग बोलतात. मग सेम जसं तुम्ही काल परवा एनरोल झाला कंपनीला माझ्या थ्रू, तर त्यातलं मला 70 ते 75% कमिशन मिळालं. जसं मी एक कंपनी थ्रू म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग करते त्यामुळे. तसं तुम्ही पण त्या एनरोल झालं, तुम्ही पण सेम काम करायचं आहे. म्हणजे बघा आपल्याकडे 2 ते 3 टाईप इन्कम जनरेट होते. तुमचं जर प्लॅटिनम प्लस पॅकेज असेल, तर प्लॅटिनम ग्रुपमध्ये तुम्ही ॲड झाला आहात, तर तिकडं तुम्ही एकतर ॲफिलिएट प्रोग्राम करू शकता. जसं मी करत आहे ॲफिलिएट तसे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही इकडं रील्स वगैरे क्रिएट करून कंपनीसाठी, ते पण जर तुम्ही Instagramवरती पोस्ट करताय, तरी पण तुम्हाला कंपनीकडून डायरेक्ट कमिशन मिळत असते महिन्याला 1,500. मग ते पण तुम्हाला सगळं प्लॅटिनम ग्रुपमध्ये शिकवलं जातं. आणि तिसरं म्हणजे कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ तुम्हाला इकडे शिकवलं जातं. तुम्ही ते पण स्किल शिकून फ्रीलान्सिंग करू शकता एखाद्यासाठी. मग थोडक्यात सिंपल काम, जेवढं म्हणजे जास्त कमिशनवाला आहे, जास्त प्रॉफिटेबल आहे, त्याला प्रमोशन बोलतात. जसं मी ॲफिलिएट मार्केटिंग करते ना, सेम तसं. म्हणजे आपल्याला Instagramवरती एक प्रोफेशनल आय डी क्रिएट करून घ्यायची आहे मार्केटिंगसाठी. तर प्रोफेशनल आय डी कशी क्रिएट करायची, तुम्ही यूट्यूबला जरी सर्च करचाल तरी पण ते येऊन जाईल सगळं, प्रोफेशनल आय डी कशी क्रिएट करायची. दुसरं म्हणजे डेली स्टेटस मार्केटिंग करायचे आहे. म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंगसाठी म्हणजे एक्झाम्पल ऑफ घ्या, तुम्ही आता जे मोठे मोठे शॉप असतात, एखादे इव्हेंट वगैरे असले की ते मार्केटिंग करतात त्यांच्या शॉपची. जसं ते गाडीतून वगैरे फिरत असतात ना इव्हेंटला, म्हणजे आमच्या शॉपचे ते प्रमोशन करत असतात. म्हणजे थोडक्यात ऑफर आहे, सेल आहे, आमच्याकडे हे प्रोडक्ट मिळतात. ते ऑफलाईन पद्धतीने करतात ॲफिलिएट मार्केटिंग. तसं आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने करत आहोत, एवढाच फरक आहे. मग ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी आपल्याला सोशल मीडियाचा यूज करायचा आहे. सोशल मीडियावरती मग तुम्ही Instagramवरती तर सगळेच आहात. Instagramवरूनच तुम्ही मला कनेक्ट झाला आहात. मग त्यासाठी ते Instagramवरती एक प्रोफेशनल आय डी क्रिएट करून घ्यायचे, तिकडं डेली मार्केटिंग करायचे आहे. आणि पहिल्यांदा फोकस करायचा आहे स्टेटस मार्केटिंगवरती. स्टेटस मार्केटिंग डेली करायचे आहे. जे उद्यापासून आजपासूनच तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील, ती तशी तुम्ही स्टेटस मार्केटिंग करायची आहे. ॲफिलिएट मार्केटिंग, हे तुमचं क्लिअर झालं का ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? येस. बाकी येस मॅम. येस. अच्छा. ॲफिलिएट मार्केटिंग की कोणाला क्लिअर झालं नसेल तर सांगा. तर तुम्हाला मी माझं एक अकाउंट दाखवत आहे की म्हणजे तिकडं पोस्टिंग वगैरे कसे करायचं. एक मिनिट मी स्क्रीन शेअर होत आहे का सर्वांना? अच्छा ठीक आहे. तर मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या ह्याला नेते. इंस्टाग्रामची माझी आय डी आहे, तशी तुम्हाला सेम क्रिएट करायची आहे. काय झालं मॅडम म्यूट ठेवा मॅडम. आवाज येतोय ना? मी करून अकाउंट तुम्हाला कसं क्रिएट करायचं आहे. हे माझं पब्लिक अकाउंट आहे. असं तुम्ही मराठी लाईन मेन म्हणजे क्रिएट करताना कसं करायचं की तुमचं जे नाव आहे त्याच्या अगोदर तुम्ही असं जोडू शकता, अर्न विथ किंवा फ्लाय विथ, ग्रो विथ किंवा डिजिटल. जसं मी अर्न विथ सानिका टाकलं आहे. जसं एक्झाम्पल ऑफ तुमचं नाव काय असेल ना, त्याच्या अगोदर आता एक्झाम्पल ऑफ मी एक नाव घेते स्वामिनी. आता त्या मॅमनी क्रिएट केलं आहे आजच, तर डिजिटल स्वामिनी किंवा अर्न विथ स्वामिनी अशा लाईकचं तुम्ही नाव टाकायचं आहे. खाली आपल्याला हे आहे ना डिजिटल क्रिएटर जसं दिसत आहे ना, डिजिटल क्रिएटर टाकायचं आहे. त्याच्या खालचे जे लाईन्स आहेत ना मराठी वगैरे, तसं मोटिवेशनल लाईन्स तुम्हाला टाकायच्या आहेत किंवा ॲफिलिएट मार्केटिंग असं पण टाकू शकता. आणि अशा हायलाईट वगैरे नंतर मेंटेन करा. आता माझं आहे 5-6 महिन्यापूर्वीचं अकाउंट आहे त्याच्यामुळे. आणि तिकडे
असं तुम्ही अकाउंट करायचं आहे. एक मिनिट. अकाउंट समजलं का? असं क्रिएट करायचं आहे. पब्लिक अकाउंट आहे माझं. तसं तुम्ही पण एक पब्लिक अकाउंट करून घ्यायचं आहे मार्केटिंगसाठी. आणि बघा, ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये भरपूर प्रॉफिट असतं. ह्याच लेवलला काय बोलतात, नेटवर्क मार्केटिंगमध्ये खूप कमी प्रॉफिट असतं. नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय असतं, तुम्ही जे त्यांचं कंपनीचे प्रॉडक्ट असतात ना, ते प्रॉडक्ट घ्यावे लागतात आणि समोरच्याला सेल करावे लागतात. त्या बदल्यात तुम्हाला फक्त 20 ते 25% कमिशन मिळतं. मग त्या लेवलनं तुम्ही जर ॲफिलिएट मार्केटिंग करते, कंपनीचे जे डिजिटल कोर्सेस आहेत ते जर समोरच्याला प्रोव्हाइड करताय, तर तुम्हाला डायरेक्ट कंपनी 70 ते 75% कमिशन देते. आणि तुम्हाला त्या स्किल शिकायला मिळत आहे. स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग वगैरे करू शकता. एक्झाम्पल, तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंग शिकताय, तर एखाद्याची व्हिडिओ एडिट करून तुम्ही चार्जेस ठेवू शकता. वेबसाईट डेव्हलपमेंट शिकताय, एखादी वेबसाईट क्रिएट करून पण पैसे कमवू शकता. ॲज लाईक असं कंटेंट क्रिएट करून तुम्ही पैसे कमवू शकता. असं लाईकचं फ्रीलान्सिंग असतं. आणि दुसरं म्हणजे जसं मी आता ॲफिलिएट प्रोग्राम करत आहे, ॲफिलिएट मार्केटिंग, तसं सेम तुम्ही पॅकेज समोरच्याला रेफर करताय तुमच्या थ्रू, तर तुम्हाला डायरेक्ट कंपनी कमिशन देत असते. त्याला मार्केटिंग बोलते. असं दुसरं काम तुम्ही करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जर प्लॅटिनम ग्रुपमध्ये असाल, तर तिकडे हळूहळू आता डेली सेशन्स वगैरे स्टार्ट होतील, की जे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आहे तिकडे फक्त तुम्ही रील्स टाकून पैसे कसे कमवू शकता, त्याचं पण तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. तर रील टाकून पण तुम्ही कंपनीचे पैसे कमवू शकता. हो, आपली Instagramची तुमची एक पर्सनल आयडी आहे ना, ती सोडून अजून एक प्रोफेशनल आयडी क्रिएट करायची आहे. टोटल माझ्या 10 आयडी आहेत. तुम्ही पण अजून 2-3 क्रिएट करू शकता. एकच आयडी होती असं नाही. जे आपलं Android आहे ना, Androidवरती 10 आयडी सपोर्ट करतात. जर तुमचा iPhone असेल, तर iPhoneवरती 4 ते 5च आयडी सपोर्ट करतात. आपल्यावरून 10 आयडी सपोर्ट करतात. तुम्ही अजून 2 आयडी क्रिएट करू शकता. अजून काय कोणाचं प्रश्न असेल तर विचारा. ॲफिलिएट मार्केटिंग क्लिअर झाली आहे का? सोशल मीडियावरती थोडक्यात आपल्याला कोर्सेस प्रमोट करायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला कंपनी कमिशन देणार आहे. आता जरी तुम्ही एखाद्याला सजेस्ट करताय, की मी काहीतरी स्टार्टअप केला आहे आणि तू पण कर म्हणून, तर ते जर तुमच्या थ्रू कंपनीला जॉईन झालं, तर तुम्हाला डायरेक्ट त्यातलं 70 ते 75% कमिशन येतं. आता प्लॅटिनमची प्राइस आहे 2299, तर 2299 घेतलं तर तुम्हाला डायरेक्ट ₹16-20 मिळतात. आणि गोल्ड पॅकेज घेतलं, गोल्डची प्राइस आहे 999. 999 मधली तुम्हाला डायरेक्ट 672 मिळतील. त्याच्या खालचं आहे इलाइट पॅकेज. इलाइट पॅकेज ट्रायल पॅकेज आहे शक्यतो, पण मी कोणाला सजेस्ट करत नाही, कारण त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट नाही आहे त्यासाठी. तर इलाइट पॅकेजची प्राइस आहे 399. तुम्ही जर एखाद्या इलाइट पॅकेजने एनरोल करताय, तर त्यातलं तुम्हाला डायरेक्ट ₹268 मिळतात. आणि सर्वात छोटं आहे ट्रायल. एखाद्याला जर ट्रस्ट नसेल, ट्राय करायचं असेल, तर ते 199 पासून पण ट्राय करू शकता. पण त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट नसल्यामुळे मी कोणाला ते सजेस्ट करत नाही. 199 मध्ये तुम्हाला डायरेक्ट ₹150 कमिशन मिळतं तिथे. ह्यालाच ॲफिलिएट मार्केटिंग बोलतात. म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण अनलिमिटेड प्रमोट इकडे करू शकतो कोर्सेस. मग ते तुम्ही कोर्स पण शिकायचा आहेत. आता जे तुमचं लॉग इन वगैरे करून, एक मिनिट तुम्हाला मी हे करून स्क्रीन शेअर करून दाखवते. मी माझी आयडिया आता तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते, की कुठं काय तुम्हाला बघायचं आहे हे दाखवणार आहे आता. लक्ष देऊन सर्वांनी बघा जरा. एक मिनिट, पहिल्यांदा मी लॉग इन करून घेते. एक मिनिट, मी आयडी माझी लॉग इन करते पहिल्यांदा, मग स्क्रीन शेअर करते.
स्क्रीन शेअर होते सर्वांना? हा मॅम होते. अकाउंटला जाऊन स्किल पैसा लॉग इन टाकलं ना, तुमची आय डी लॉग इन होते. आता सध्या तर मी माझी आय डी लॉग इन केली आहे. हे आपले सर्व कोर्सेस आहेत. माझं सफायर पॅकेज असल्यामुळे मला एक्स्ट्रा कोर्सेस आहेत. तर हे सर्व कोर्सेस मी कंप्लीट केले आहेत. तर तुमचा जर असा 100% कोर्स कंप्लीट झाला ना, तर इथं खाली एक सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे. तिकडे जाऊन हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. माझे ऑलरेडी डाउनलोड आहेत. तर मी एवढे कोर्सेस केले आहेत, तर मला त्याचे सर्टिफिकेट पण मिळाले आहे. तर लास्ट ऑप्शन आहे बघा सर्टिफिकेटचा, की तुमचे कोर्सेस 100% कंप्लीट झालेत का नाही. जसं आता मी माझा हे कोर्स झालेला नाही आहे, ॲफिलिएट मार्केटिंग, इंस्टाग्राम मास्टरीचा सर्व कोर्स झालेला आहे 100%. तर ते मला कंपनीकडून सर्टिफिकेट पण मिळते. तर तिकडे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. हा सिम्पली तुमचा ॲफिलिएट डॅशबोर्ड आहे, जिकडे तुमची अर्निंग शो होते. तर हा तुमचा ॲफिलिएट डॅशबोर्ड आहे. त्याच्यानंतर इथं तुमची प्रोफाईल आहे. जिथं तुम्हाला सांगितलं की इथं तुम्ही तुमची प्रोफाईल कंप्लीट करायची आहे पहिल्यांदा. आता ही माझी आहे. तर तुमचा ॲड्रेस तुम्ही काय पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. कुठला पण ॲड्रेस टाकला तरी, पिनकोड वगैरे टाका. यूट्यूब लिंकच्या जागी काही नाही टाकली तरी चालते. इंस्टाग्राम लिंकच्या जागी तुमची इंस्टाग्रामची लिंक असेल, म्हणजे आहे म्हणा इंस्टाग्रामचं तुमचं अकाउंट, टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि इथं खाली अवतारमध्ये तुमचा एक फोटो टाकायचा आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. मग गॅलरी ओपन होते. गॅलरीमध्ये जाऊन तो फोटो सेट करायचा आहे. त्यानंतर इथे KYC. इथे KYCमध्ये तुमचे बँक डिटेल्स सगळे फिल करायचे आहेत. त्यानंतर लास्ट गेट OTP मेक चेंजेस गेट OTP मेक चेंजेसवरती टच केलं की नाही, एक OTP येतो आहे कंपनीकडून. तो टाकल्यावरती एक OTP तुम्ही टाकला की तुमची KYC अपडेट होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला सारखी KYC लागत नाही. तुमची जेव्हा अर्निंग होईल, तुम्ही जेव्हा विड्रॉला टाकसाल डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येऊन जाते. हे अपग्रेड काही नाही, तर रॉयल्टी इन्कम आहे. म्हणजे तुमची जर मंथली 25,000 प्लस इन्कम झाली तरी तर रॉयल्टी इन्कम मिळते तुम्हाला, म्हणजे एक्स्ट्रा कमिशन मिळतं अजून. इथं ॲफिलिएट लिंक आहे तुमची. ही ॲफिलिएट लिंक आहे. तुम्हाला जर एखाद्याला सजेस्ट करायचं आहे तर कॉफी रेफरल लिंक तुम्ही इकडून कॉपी करू शकता. त्याऐवजी फक्त रेफर कोड जसं मी सांगितलं आहे ना, तसं रेफर कोड टाकूनच करू शकता. त्यानंतर इकडे लीडर बोर्ड आहे. लीडर बोर्ड पण तुम्ही डेली चेक करू शकता. जे टॉपचे 10 असतात ना, ते लीडर बोर्डला असतात. ते 15 एप्रिल आहे बघा. आज ज्यांनी अर्निंग केली आहे त्यांचे सगळ्यांचे नाव शो होत आहे तिथे. त्याच्यानंतर इथं पेआउटमध्ये तुमची जेव्हा अर्निंग रिसीव होते ना, ते इथे शो करते तुम्हाला. तर मी जेव्हा विड्रॉ लावला आहे ना, त्याची सगळी अमाऊंट आहे ती इथं दिसते. विड्रॉ रिक्वेस्ट तुम्ही इथून लावायची असते. ज्यांचं 300 प्लस होतं ना, त्यांनी इकडून विड्रॉ लावायचे आहे. मी इथे विड्रॉ लावलेला आहे. हे सगळं इथे दिसत आहे. इथं डेट पण दिसते सगळं सक्सेस झालं तर. म्हणजे 300 प्लस जर तुमच्या अकाउंटला असतील तर तुम्ही इकडून विड्रॉ लावू शकता. इथं मार्केटिंग टूल्स आहे एक. त्याच्यामध्ये तुम्ही प्रमोशन मटेरियलवरती टच करचाल ना, तर सक्सेस स्टोरीज आहेत. म्हणजे आमचं जे पहिलं आहे पॅकेज 199चं ट्रायल, तर त्यांनी कोणी स्टार्टअप केलं, त्यांची किती अर्निंग झाली नाही हे इकडे तुम्हाला बघायला मिळते. तर हे तुम्ही इकडून डाउनलोड पण करून घेऊ शकता. त्यानंतर हे सोशल मीडिया हँडल्स, म्हणजे आपल्या कंपनीचे सर्व लिंक ज्या आहेत यूट्यूबला, इंस्टाग्रामला, त्याचे सर्वाचे चॅनल आहे. तिथे व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्रामचा आहे, लोकेसरांच्या ID आहे. तर त्या सर्वांना तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे. हां, आणि मेन म्हणजे इथं ट्रेनिंगचं एक ऑप्शन आहे. तर हे जे पहिले जे आपले सेशन झाले तर रेकॉर्डेड, त्याचे सर्व हे तर सेशन, म्हणजे जे पहिले सेशन झाले आहेत त्याचे रेकॉर्डिंग इथे आहेत. हे तुम्ही बघायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कधी पुढे जाऊन ID क्रिएट करायची असेल तर ID क्रिएट कशी करायची ते सेशन आहे. त्यानंतर कंटेंट क्रिएशन कसं करायचं, तर हा इथे सेशन तुम्हाला मिळेल. तर DM मार्केटिंग म्हणजे ती पुढे जाऊन तुम्हाला समजेल. लीड जनरेट करण्यासाठी DM मार्केटिंग करावी लागते. तर ती कशी करायची ते इथे हे सेशन आहे. नंतर स्टेटस मार्केटिंग तुम्ही आता उद्यापासूनच स्टार्ट करत आहात, तर बेस्ट स्ट्रॅटेजी ऑफ स्टेटस मार्केटिंग हे सेशन जर तुम्ही बघचाल तर स्टेटस मार्केटिंग का करायची आणि कशी करायची हे क्लिअर होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मी हा सेशन बघायला सांगितलं होतं. फर्स्ट स्टेप इन स्किल पैसा, हे बिगिनर ट्रेनिंग आहे. हे आपल्या कंपनीचे CEO आहेत आयुष सर, त्यांचं हे ट्रेनिंग आहे. हे आपल्या कंपनीचे फाउंडर आहेत लोकेश सर. तर थीम पेज पण तुम्हाला एक हळूहळू क्रिएट करायचे आहे. सर्व जे सेशन्स आहेत ते इम्पॉर्टंट
सेशन आहेत इथं पण त्यांचं पण सेशन आहे. व्हॉट इज युअर फर्स्ट स्टेप इन स्किल बेस आहे, हे पण बिगिनर ट्रेनिंग आहे, हे पण बघू शकता. आणि ते अध्याय एक सिरीज चालू होतं, त्या अध्यायाचं पण आहे माइंडसेट वगैरे. मेन म्हणजे पहिल्यांदा तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये, तर तुम्ही हे सेशन पहिलं बघणे इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा बिगिनर्स ट्रेनिंग बघायचं, त्यानंतर माइंडसेटचं सेशन बघायचं आहे, नंतर स्टेटस मार्केटिंगचं एक बघा. दिवसभर तुम्हाला तर हेच काम आहे. सुरुवातीला पहिल्यांदा शिकण्यावरती फोकस द्यावा लागतोय. तर हे तर लास्ट आहे बघा ट्रेनिंगचं, आणि लास्ट आहे सर्टिफिकेट. तुमचं जेव्हा कोर्स होतील ना तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता सर्टिफिकेट. तर ही आपली पूर्ण अशी वेबसाईट आहे. इथून दरवेळेला लॉग आउट करावं लागतं. समजलं सर्वांना? तर ही आपली पूर्ण वेबसाईट होती. तर पहिल्यांदा जाऊन सगळं ते ट्रेनिंग्स बघायचे आहेत. आत्ताची मीटिंगचं का मॅम? मीटिंगचं रेकॉर्डिंगचं ऑप्शन कुठंच मिळत नाही मला इथं, मी नाही केलेलं सध्या. हो मी करणार सेंड तुम्हाला, ग्रुपला त्यासाठी ॲड केला आहे. तर बघा आपल्याला इथे आता तुम्हाला मी काही मेंबरची ओळख करून देते. आणि त्या मॅम आहेत का मॅम? व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ ऑन करा. एक मिनिट हा, म्हणजे 1 मिनिट नाही 5 मिनिट, मुलगी झोपते माझी. 1 मिनिट नाही 5 मिनिट आहे. 5 मिनिटात मीटिंग संपून जाईल. मॅम आहेत का? उर्मिला मॅम मॅम आहेत, सांगितलं ना. म्हणजे एक त्यांची ओळख करून द्यायची होती की त्यांनी स्टार्ट केले होते, त्यांची अर्निंग कधी चालू झाली आणि त्यांनी अर्निंग स्टार्ट होण्यासाठी काय काय केलं हे थोडं सांगायचं होतं. मॅम लवकर फ्री व्हा. मी असं बोलू का बिना कॅमेरा ऑन? नाही कॅमेरा चालू करावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला ओळख लागते. मुलगी झोपते हा, चालेल. हां KYC करावी लागते, तेव्हाच विड्रॉला पैसे लावता येतात. तर मॅम तुम्हाला व्हिडिओ चालू करता येत नसेल तर तुम्हाला मी क्वेश्चन करते की तुमची अर्निंग स्टार्ट कधी झाली, म्हणजे जॉईनिंग केल्यापासून. अनिता मॅम आवाज येतोय? हो आता येतो. बघा मी जेव्हा त्यावेळेस मला माझी अर्निंग पण 1 महिन्याच्या मध्ये मला अर्निंग स्टार्ट झाली आहे. आणि पहिला अर्निंग स्टार्ट म्हणजे पहिला आपल्याला शिकण्यावरती फोकस करावं लागते. मला पण माहित नव्हतं, मी पण असं विचारत माझे जे स्पॉन्सर वगैरे एक होते मिनिट, त्यांना आवाज विचारलं, येतोय ना सर मॅमचा? ते पण नाही येतोय का आवाज? कूलर चालू असल्यामुळे येत नसेल. चालू पहिली असल्यामुळे स्टेप आवाज येत नाही. आपल्याला फक्त लर्निंग करायचं. पहिलं लर्निंग करायचं, अर्निंग नंतर आपोआप होणारच आहे. तर आपल्याला ज्या गोष्टी शिकायला पाहिजे ते शिकायला पाहिजे, मगच आपण करू शकतो. जर आपण केलं तरच आपली अर्निंग होणार आहे. जर आपण आज जॉईन झालो आणि उद्या मला इन्कम पाहिजे मला असं होत नाही. पहिलं आपल्याला ते शिकायला पाहिजे, स्वतः करायला पाहिजे, तेव्हाच आपली अर्निंग होती. तर माझी अर्निंग पण 1 महिन्यामध्ये स्टार्टिंग झाली होती आणि आता माझी चांगली 36,000च्या पुढे अर्निंग गेलेली आहे 3 महिन्यामध्ये. म्हणजे मॅमनी पहिल्यांदा शिकण्यावरती फोकस केला, म्हणजे ते बरेच मेंबर्स येतात. आता ह्यांना काम समजलं आहे की हा आपल्याला पॅकेज सेलिंग करायचं आहे, तर पॅकेज सेलिंगच्या पाठीमागे लगेच लागायचं नाही. एवढे सारे आपल्याला शिकण्यासाठी सेशन्स आहेत. पहिल्यांदा सेशन्स बघा. एक तुम्ही सेलिंगची स्किल शिकचाल ना ती मला लाईफ टाईम पुरेल, कारण सेलिंगचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट असतो. माझी पण अर्निंग सांगायला गेली तर 1.5 महिन्यानंतर स्टार्ट झाली होती. मी जुलैच्या एंडिंगला जॉईन केलं होतं 2024ला, आणि माझी अर्निंग ऑगस्टमध्ये स्टार्ट झाली होती. तर ऑगस्टपासून आतापर्यंत मग मी जी कन्सिस्टन्सी ठेवली ना, आता ह्यातले एवढे 37 मेंबर्स आहेत ना, यातले 50% हा बिझनेस सोडून जाणार आहेत फिक्स. कारण त्यांच्याकडे कन्सिस्टन्सी त्यांना ठेवायची नसते. 2 ते 4 दिवस स्टेटस ठेवतात आणि नंतर बिझनेस सोडून जातात. म्हणजे बघा आपण जरी शाळेत जरी जातो तर पहिल्यांदा शिकण्यासाठी पण आपल्याला खूप टाईम द्यावा लागला.
नाही का? म्हणजे लगेच वाचायला, लिहायला तर शिकलो नाही ना, खूप डेली बघून, बघून, वाचून, लिहून आपण आता शिकलो आहोत. तसंच आहे या बिझनेसचं पण आहे. पहिल्यांदा शिकण्यावरती फोकस खूप द्यावा लागतोय. पहिल्यांदा तुम्ही शिकायचं आहे, त्यानंतर तुमची अर्निंग 100% होणार आहे. सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करताय तर. 1 मिनिट आपण क्वेश्चन वाचूया. डेली किती रील पोस्ट अपलोड करायच्या? डेली 3 रील अपलोड करायच्या आहेत. मॉर्निंगला 8:30 ते 8:30 ते 9च्या दरम्यान करायचे आहे. दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल. इव्हिनिंगला 6च्या पुढे जास्तीत जास्त रील व्हायरल होतात आणि रात्रीला तुम्ही 9च्या पुढे टाका. 9च्या पुढे व्ह्यूज जास्त येतात. आपल्यावरून विचार करायचा की आपण किती वाजता फ्री असतो, आपण कोणत्या टायमिंगला सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह राहतो. त्याच टायमिंगला दुसरे पण ॲक्टिव्ह राहतात. म्हणजे आपली रील जास्तीत जास्त समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मार्केटिंग करायची आहे. तेव्हा तुम्हाला Instagramवरून लीड्स येतात. पण अननोन लीड्स आपल्यावरती ट्रस्ट ठेवण्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही जे तुमचे ओळखीचे मेंबर्स आहेत WhatsAppला, तर पहिल्यांदा त्यांना WhatsAppला स्टेटस मार्केटिंग पहिल्यांदा दाखवायचे आहे. स्टार्टिंगला तर मी रील देणार तुम्हाला ठेवायला, पण तुम्ही पण Instagramवरून रील डाउनलोड करून घेऊन टाकू शकता. आणि जर तुम्हाला रील बनवून पैसे कमवायचे असतील, ॲफिलिएट मार्केटिंग नाही करायची, तर स्वतः बोलून तुम्हाला रील क्रिएट करावे लागणार. तर आता इथं अजून एक मॅम आहेत, निकिता मॅम. मॅम तुम्ही बोलू शकता का आता? निकिता पवार मॅम, हा व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. ओळख करून द्यायची तुमची. हा बोला. तर या आहेत निकिता मॅम. यांनी आता स्टार्टअप करून 1.5-2 महिने झाले असतील. तर मॅम तुमची अर्निंग कधी स्टार्ट झाली? माझी पण एक 20 ते 25 दिवस लागले. मी पण शिकण्यावरतीच आधी